नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. फक्त 12,000 पगार पण चक्रवणारा बँक बॅलन्स. 3 महिला शिक्षकांनी क्लासरूम मधूनच चालवले काळे कारनामे. फक्त 12,000 पगार पण बँक बॅलन्स पाहून कुणाचेही डोळे चक्रावतील. 3 महिलांनी क्लासरूम मध्ये केलेल्या काळ्या कारनाम्यामुळे शिक्षकी पेशालाच काळिंबा फासला गेला आहे. पोलिसांनी ड्रग्ज तस्करी प्रकरणाच्या आरोपात 3 महिला शिक्षकांना अटक केली आहे. या महिला शिक्षिका सिंथेटिक ड्रग्जसाठी मध्यस्थांचं काम करायच्या. इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या शिक्षिका कस्टमर शोधायच्या. यानंतर पैशाची देवाणघेवाण होऊन ड्रग्ज सप्लाय केला जायचा, असं पोलिसांनी सांगितलं आहे. गृह खात्याच्या ऑपरेशन तुफान अंतर्गत स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी आणखीन काही जणांना अटक होऊ शकते, असं संकेत पोलिसांनी दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. वडारकरामध्ये राहणाऱ्या सफवान याला 26 जूनला अटक करण्यात आली होती. त्याची चौकशी सुरू असताना पोलिसांना QR कोड आणि बँक खात्यामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. यानंतर 11 जुलै फिजिकल एज्युकेशन इन्स्ट्रक्टर केसी कीर्तनाला अटक केली गेली. कीर्तनाच्या बँक खात्यामध्येही पैसे ट्रान्सफर केल्याचे पुरावे मिळाले.